काका पहिला सदेवला देवघळ्या राजाला तर काय प्रकार घडला त्या तर ठिकाण्याला कोणता प्रकार घडला या सत्य हा मताला कैलासपती भगवंताची नीतीने मला सेवा पूजा कोण लागलं करायच्या ठिकाण्याला कैलासपती भगवंत भोळा देव शंकर लागला नीतीच्या नियमाला सेवा पूजा करायला देवाला पाणी घालत होता त्या ठिकाणी आला नीतीने मला देवाची सेवा करणार असणाऱ्या देवाला सवळच्या बारेला उठणार असणारे सीताळ असणारे फुलं आणणार त्या ठिकाणावर का दयाचं पाणी देवा भगवंताला घालणार रुयाटीची फुलं देवाला वाहणार त्या वेळेला असा माझ्या नारदाचा नित्यक्रम चालू झाला त्या ठिकाणाला पोरं पडलं जीवाला पहिल्या सत्य युगाला कैलासपती भगवंत भोया देवा शंकराला सत्याने मला सेवा करत असताना एक प्रकार काय घडला त्या ठिकाणाला जर पहिल्या सत्य युगाला मस्तक जड झालं अंगाव येत वाटलं होतं त्या वेळेला पडलं माझ्या कैलासपती भगवंताला विचार लागला करायला गावकऱ्याच्या पाण्यानं त्या ठिकाणाला दयाच्या पाण्यानं रुयाटीच्या फुलानं मला माझं मस्तक जड झालं त्या वेळेला म्हणून मला देवाला सेवा पाहिजे बदलाय त्या वेळेला भगवंताच्या अंगावर इथवर कीटानं वाटलं त्या ठिकाणाला शेवचा कंटाळा आला होता देवा भगवंताला गावतळ्याच्या पाण्यानं रुयाटीच्या फुलानं माझा अंगास्त सड झालं मस्तक शिरावून गेला माझ्या मनात शेवट काहीतरी बदल झाला पाहिजे त्या ठिकाणाला म्हणून पोरं पडल्या जीवाला कैलासपती भगवंताला भोया देवा शंकराला काय लागला होता तिथे करणे करायला असणाऱ्या शेवट बदल करायचा म्हणलं तर पूजेत मधला असणारा शेवक बदलला पाहिजे त्या तर ठिकाणाला म्हणून हा कैलासपती भगवंतानं भोया देवा शंकरानं कसा शेवक बदलला त्या वेळाला तर या कैच्या नारदाला बोलवून घेतलं मोरल्या बाजूला तो असणाऱ्या नारदाला ऐक सांगतो नारदा तुला त्या तर ठिकाणाला म्हणला तो जायचं काशी तीर्थाला काशी तीर्थ करून म्हणला जायचं रामेश्वरला राम तीर्थ करण्याला बोलायला लागला राजा
त्या नारदाला बोलवून घेतलं भोरल्या बाजूला समोर उभा केला त्या वेळेला समोर उभा केला ना कैलासपती भगवंत बोलतो नारदाला तेव्हा बुधवारावरची झाली म्हणा देवा तू सेवा करतोय त्या तुझ्या गावकऱ्याच्या पाण्याने हुयाटीच्या फुलानं त्या ठिकाणी आला शूटिंग करा काय म्हणतो माणूस बोलवल तर त्याला बोलून घे की फोन करते मला काय काय आणि ज्या काही 4 गोष्टी घडतील त्या परत मला सांग द्यायचं त्या ठिकाणी आला घडल्यानंतर वाईट वाटलं जीवाला माझ्या कळीच्या नारदाला त्या वेळेला असं विचार केला म्हणाला नारद लागला बोलायला माझे देवा जीवनाला करून पाहिजे ती सेवा मला म्हणून विचार केला म्हणाला देवा मला मी जर गेलो तीर्थाला तर परत मला तुझी सेवा पूजा कोण करणार ह्या वेळेला बोलायला लागला सांगायला लागला बोलायला लागला सांगायला लागला माझ्या बघा शेवेत बदल करावा बदल या करावा बोलायला लागला सांगायला लागला बोलायला लागला तुमची परत सेवा कोण करणार ह्या वेळेला तुझी पूजा कोण करणार असणार बोला लागला त्या ठिकाणी आला पाणी कोण घालणार तुझी सेवा कोण करणार त्या वेळेला असं म्हणाबरोबर कैलासपती भगवंतानं काय सांगितलं माझ्या नंदराजाला त्या ठिकाणी आला आज म्हणला हल्लापूर नगरीला माझ्या भजनीच्या वाड्याला बाळ बरोबर देवाला लावून देवाला माझ्या शेवाला बोलायला लागला भगवान
म्हणल्यानंतर पोरं पडल्या जीवाला कैलासपती भगवंत देवशंकर बोलू तुझ्या वेळेला काय लागलाय बोलाय त्या ठिकाणी आला धायाचं म्हणला भलीच्या वाड्याला तिच्या पती देवाला बरोबर म्हण देवाला नावं देवाला माझ्या असणाऱ्या देवाच्या शिवला असा निरप सांगत आपल्या बहिणीला त्या ठिकाणी आला म्हणून पोरं पडल्या जीवाला या कळीच्या नारायणाला विचार लागला होता करायला होय पोरं पडल्या जीवाला भलीचं म्हणला पण 12 वर्ष झालं म्हणला तोंड कधी बघितलं नाही त्या ठिकाणी आला देवाच्या पायात म्हणला जाण्याची वेळ आली माझ्या होत्या वेळेला न बोलायला याला गेला गा सांगायला लागला वाईट वाटलं जीवाला 12 वर्ष झाला म्हणीचं तोंड नाही बघायला तेव्हा दुहिताच्या वाड्याला जाण्याची वेळ आणली त्या ठिकाणाला असं म्हणल्यानंतर पोरं पडली जीवाला कळीच्या नारायणाला विचार केला म्हणाला देवाच्या पायात जाण्याची वेळ आली माझ्या त्या वेळेला म्हणून नारायणाने विचार केला म्हणाला बोलतो आपल्या देवाला त्या ठिकाणी आला असा विचार केला म्हणाला जवळच्या पाऱ्याला देवा भगवंताची सेवा करायला निघून मार्ग धरला होता बहिणीच्या वाड्याचा अरणापूर नगरीला राजा निघून चालला बनीच्या वाड्याला असा बहिणीनं भाव केला नेत्रानं बघायला आनंद झाला होता देवाला बोलायला लागला जातो माझ्या मार्गाला जगन्नाथ वाघमारे राहणार लाटोडे राहायला तर मिरज यांच्याकडून आमच्या ओळखांना 101 रुपये भ्रमण केल्यात म्हणत होते मी त्यांचा पूर्णपणे आभार आहे धन्यवाद 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 प्रकार काय घडला त्या ठिकाणी विचार केला करायला आनंद झाला होता तिच्या जीवाला मंदिर मालाला त्या ठिकाणी मंदिर मालाला जायला जोडता पाण्याचा तांब्या घेतला भरायला भावाला लागली होती बोलायला आनंदाच्या भरात त्या ठिकाणी आला
कसं येणं केलं सांग म्हणजे दादा माझ्या गरीबाच्या घराला देवळाची गंगा घरला लुटली कशी त्या दरडी गाण्याला मला वाईट वाटलं जीवाला माझ्या नारद राजाला तो राजा आपल्या असणाऱ्या बहिणीला गंगा सरवून दिला आलोय तुझ्या दरवाडीला त्या ठिकाण्याला मी जाणार मला काशी तीर्थाला काशी तीर्थ करून नाचताना राजेला रामचंद्र करते बोलाया आला, बोलाया लागला वय. सांगाया आला, सांगाया लागला वय. आणि असणाऱ्या सर्व तीर्थ करून म्हणला मागे येणार त्या ठिकाण्याला मला देवाच्या देवाला पूजेला लावलं देवाला तुझ्या पती देवाला माझ्या मला नेवण्या आणि पावलेला त्या वेळेला आनंद आनंद झाला माझ्या गंगा सोडून तिला आनंदाच्या भरात त्या ठिकाणाला बरं का भन भावाला बोलू त्या ठिकाण्याला लावलं तिनं म्हणजे देवाच्या देवाला आराचला भावाला आपला शोभ दिला गंगा सोडून तिला त्या ठिकाण्याला दुसऱ्या दिवसाला विचार केला म्हणाला राजा निघून चालला का श्री तीर्थ या दिवसाला प्रकार काय होता गंगा त्या ठिकाणाला बरं का राजा निघून चालला का ते होय. त्या बाळ विचार केला मला बोलाया बोलाया लागल्या लागल्या
गणपती देवाला शेवाला तेव्हा साऊबाई विठ्ठल डोरी राहणार भाषा त्या माऊलीने आमच्या चाललेल्या गाण्यासाठी आणि या गुरुदेवाच्या जन्मासाठी 25 रुपये बहुमान केल्यात. श्री गुरुदेव कारमंडळ लातूर त्यांचा पूर्णपणे आभार आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. गंगाधरावंतीने विचार काय केला त्या ठिकाणी आला पर्याला उठायला बळबर्म देवाला लावून द्यायला असणाऱ्या देवा भगवंताच्या शेवाला त्या वेळेला घंटू आहे कोण वाजवलं नाही काय रे आता सुंबया राणया